Now we are moved towards the new phylum, nothing but means what? Here it is the arthropoda. What about the arthropoda? Arthropoda means what? It is derived from what? Arthros means what? Jointed, and poda means what? Legs. Okay, that's why what? It is the jointed legs. Arthropoda nothing but means what? Here it is the jointed legs. Okay, annelida जर विचारलं तर annelida मध्ये segmented body असते. annelida मध्ये बॉडी कोणती असणार आहे? segmented body. परंतु arthropoda जर म्हटलं तर arthropoda मध्ये काय असणार आहे? jointed body असणार आहे किंवा jointed legs असणार. Then what? The animal like cockroach, butterfly, scorpion, centipede, millipede, those are belong to the phylum of arthropoda. Okay, जेही तुम्ही लिव्हिंग ऑर्गॅनिझम बघणार आणि त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये जे बॉडी आहे त्या बॉडी मध्ये जे लेग्स आहेत ते काय झालेले आहे? जॉईंट झालेले. मग तुम्ही जर बघितलं तर कॉकरोचच्या त्या ठिकाणी जॉईंटेड बॉडी असणार आहे किंवा बटरफ्लाय मध्ये पण जॉईंटेड बॉडी आहे. स्कॉर्पियन आहे, सेंटिपिड आहे, मिलिपिड आहे, दोज आर बिलॉंगिंग टू द व्हॉट? देअर इट इज द आर्थ्रोपोडा. देन व्हॉट अबाउट द हॅबिटॅट? आर्थ्रोपोडा ऑर सोलिटरी ऑर कॉलोनिकल. म्हणजे आर्थ्रोपोडा जे ते असणार सोलिटरी मीन्स व्हॉट? सिंगल ऑर व्हॉट? कॉलोनियल. कॉलोनियल म्हणजे काय? ग्रुप मध्ये. एक तर ते सिंगल असणार किंवा ग्रुप मध्ये असणार किंवा सम मे बी आर फ्री लिव्हिंग नथिंग बट मीन्स व्हॉट? द बर्नॅकल्स आर सेडिमेंटरी. आता समुद्रामध्ये बर्नॅकल्स नावाचे सुद्धा आर्थ्रोपोडा असतात, परंतु ते असतात सेडिमेंटरी म्हणजे काय? सेडेंटरी, सॉरी, नॉट अ सेडिमेंटरी, सेडेंटरी मीन्स व्हॉट? दोज आर अटॅच टू द सबस्ट्रॅटम लेवल ऑफ द सॉइल. जे सॉइलला अटॅच असतात त्याला म्हणणार आपण सेडेंटरी. बरं, बर्नॅकल सेडेंटरी असणार आहे मग. ओके, then what? The parasitic arthropoda are also sanguivorous. Sanguivorous means what? ब्लड सकिंग. बरोबर आहे. आता हे जे पॅरासाइट्स आहे, आर्थ्रोपोडा सुद्धा पॅरासाइट्स मध्ये येतात. आर्थ्रोपोडा सुद्धा कशामध्ये येणार आहे? पॅरासाइट मध्ये येणार. आणि हे जे आर्थ्रोपोडा पॅरासाइट आहे जनरली काय आहे? सॅंग्युअरस आहे. सॅंग्युअरस मीन्स व्हॉट? ब्लड सकर्स. सॅंग्युअरस म्हणजे काय? ब्लड सकर. मग जनरली आपण जर मॉस्किटो वगैरे जर बघितलं तर मॉस्किटो काय आहे? ब्लडला सक करतो. त्यामुळे मॉस्किटो सुद्धा आर्थ्रोपोडा मध्ये येऊ शकतो आणि ते काय असतात? सॅंग्युअरस असणार आहे. ओके, देन व्हॉट? These are the omnipresent. Omnipresent means what? Present everywhere. बरोबर आहे. आर्थ्रोपोडा तुम्हाला कुठेही मिळणार बघायला. बरोबर, तुम्ही जर मॉस्किटो बघितलं तर जगाच्या कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्हाला मॉस्किटो बघायला मिळणार. ओके, दॅट्स व्हाय व्हॉट? दोज आर द omnipresent. देन व्हॉट अबाउट द सिमेट्री? बायलॅटरल सिमेट्रिकल. म्हणजे जर याला आपण बायसेक केला, बरोबर, याला मधातून जर आपण त्याला डिसेक्ट केला तर त्याची बॉडी आपल्याला बायलॅटरल सिमेट्रिकल मिळणार. त्यानंतर काय असणार बघा? बॉडी इज कव्हर्ड. ओके, जे आर्थ्रोपोडा आहे या आर्थ्रोपोडाची जी बॉडी आहे ती बॉडी काय झालेली असणार आहे? कव्हर झालेली असणार आहे. बॉडी इज कव्हर्ड बाय टफ चिटेनियस क्युटिकल विथ फॉर्म द एक्झोस्केलेटन. त्यामुळे आर्थ्रोपोडामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं, आर्थ्रोपोडामध्ये जो स्केलेटन असणार तो कोणता स्केलेटन आहे? एक्झोस्केलेटन. आणि त्याची जी वरची बॉडी आहे त्याची कव्हरिंग आहे ती क्युटिकलने बनलेली. कशाने बनलेली आहे? क्युटिकलने. टफ कव्हरिंग असणार आहे. कशी असणार आहे? टफ कव्हरिंग. दॅट्स व्हाय व्हॉट? देअर इट इज द एक्झोस्केलेटन. देन व्हॉट? and exoskeleton does not allow a body growth. आता हे जे एक्झोस्केलेटन आहे, एक्झोस्केलेटन बॉडी ग्रोथ होऊ देणार नाही. द एक्झोस्केलेटन डज नॉट अलो द बॉडी ग्रोथ. दॅट्स वाय आर्थ्रोपोडा शेड ऑफ देअर एक्झोस्केलेटन पिरियडिकली. त्यामुळे आर्थ्रोपोडा जे असतात त्या आर्थ्रोपोडा काय करणार आहे? त्यांचे जे एक्झोस्केलेटन आहे त्या एक्झोस्केलेटन म्हणजे बॉडीची जी बाहेरची कव्हरिंग आहे त्या बाहेरच्या कव्हरिंगला वेळोवेळी काय करत असतात? शेड ऑफ करत असतात, म्हणजे काढत असतात. ओके, दॅट टाइम व्हॉट? दिस इज कॉल्ड ॲज द मोल्टिंग और दिस इज कॉल्ड ॲज द एक्डायसिस. म्हणजे बऱ्याच वेळेस तुम्हाला विचारलं आता विच फायलम शो द एक्डायसिस ऑर मोल्टिंग. मग कोणता फायलम असणार आहे? आर्थ्रोपोडा. आणि आर्थ्रोपोडा मीन्स एक्डायसिस और मोल्टिंग मीन्स व्हॉट? द शेड ऑफ देअर बॉडी, आउटर बॉडी और द आउटर बॉडी कव्हरिंग. आउटर बॉडी कव्हरिंगला काय करणार आहे? शेड ऑफ करणार आहे पिरियडिकली. देन व्हॉट? द बॉडी इज डिवायडेड इनटू हेड, थोरॅक्स अँड ॲबडोमेन. ओके, ऑब्विसली आता आपण आर्थ्रोपोडामध्ये एक्झाम्पल कशाचं बघितलं? कॉकरोचचं. मग हे जे कॉकरोच आहे बघा, कॉकरोच जर बघितलं तर बायलॅटरल सिमेट्रिकल पण दिसतोय. त्यांना इक्वल हाफ पडणार आहे, त्याची इक्वल नंबरमध्ये त्याचे पार्ट्स मिळणार आहे. त्यानंतर त्याची जी सिमेट्री ती सिमेट्री झाली तुमचे बायलॅटरल सिमेट्री. त्यानंतर स्केलेटन कोणता आहे? एक्झोस्केलेटन. म्हणजे जे स्केलेटन असणार जे टफ कव्हरिंग आहे त्या बाहेरच्या साईडला त्याला म्हणतो आपण एक्झोस्केलेटन. आणि नंतर बघा जॉईंटेड लेग्स आहे. याचे लेग्स कसे आहे? जॉईंटेड लेग्स आहे. त्यामुळे आपण त्याला आर्थ्रोपोडाला जॉईंटेड लेग्स असं सुद्धा म्हणतो. बरोबर. त्यानंतर याची बॉडी बघा, बॉडी डिवाइड झालेली आहे. हेड, थोरॅक्स अँड ॲबडोमेन. बॉडी काय झालेली आहे? डिवाइड झाली. कशामध्ये? हेड,
thorax and abdomen. Then what? In some form, the head and thorax fuse to form cephalothorax. काही काही जे आर्थ्रोपोडा आहे त्या आर्थ्रोपोडामध्ये काय होणार आहे, जे हेड आहे ते हेड थोरॅक्सला फ्यूज झालेलं आहे. ॲब्डोमेन आहे का? नाही. ते हेड are fused with the thorax. That time what it is called as the cephalothorax. For example, spider. For example, spider. Then also body show the metameric segmented. Okay, metameric segmented means what? Outer body are coincide with inner body. जशी बॉडी आउटर साइडला सेगमेंट असणार आहे तसेच तुकडे मधल्या साइडला सुद्धा असणार, त्याला म्हणणार आपण मेटामेरिकली सेगमेंटेड. देन ॲनिमल्स फीड ऑन डेट्रायटस फूड ऑर द फ्लेश फूड. म्हणजे ते जे ॲनिमल्स आहे हे जे ऑर्थ्रोपोडा आहे, हे ऑर्थ्रोपोडा काय करतात, त्यांच्या आजूबाजूचे डेट्रायटस मटेरियल आहे, डेट्रायटस म्हणजे काय, सडलेलं किंवा कुजलेलं, ते डेट्रायटस मटेरियल काय करतात, ते ईट करतात. बरोबर आहे. किंवा काही काही वेळेस फ्रेश मटेरियल सुद्धा काय करतात, ते ईट करतात. दॅट्स वाय दे ईट द डेट्रायटस मटेरियल ॲज वेल ॲज द फ्लेश मटेरियल. त्यानंतर काय असतं बघा, दिस पजेस अ लेग्स फॉर क्राउलिंग, क्रीपिंग, वॉकिंग अँड विंग्स फॉर द फ्लाइंग. बरोबर. आर्थ्रोपोडामध्ये हे जे जॉईंटेड लेग्स आहे, हे जॉईंटेड लेग्स कशासाठी कामात येणार आहे, क्राउलिंगसाठी, क्रिपिंगसाठी, वॉकिंगसाठी, आणि विंग्स कशासाठी असणार आहे, फ्लाइंगसाठी. म्हणजे सरपटणे, बरोबर आहे, चालणे, उडणे, हे त्यासाठी लेग्स कामात येणार. आणि विंग्स कशासाठी, फ्लाइंगसाठी किंवा उडण्यासाठी. ओके, दॅट्स व्हाय हियर इट इज द विंग्स फॉर व्हॉट, फ्लाइंग. देन व्हॉट, द डायजेस्टिव्ह सिस्टम इज कंप्लीटेड अँड डिवायडेड इंटू फोरगट, मिडगट अँड हाइंडगट. आर्थ्रोपोडामध्ये जी डायजेस्टिव्ह सिस्टीम असणार आहे ती डायजेस्टिव्ह सिस्टीम कशी आहे, कंप्लीट आहे. आणि हे डायजेस्टिव्ह सिस्टीम कंप्लीट असणं म्हणजे काय, एका एंडला माउथ, दुसऱ्या एंडला ॲनस, आणि हे जे डिवाइड झालेले आहे कशामध्ये, फोरगट, मिडगट अँड हाइंडगट. देन व्हॉट, माउथ पार्ट्स आर हायली इव्हॉल्व्ड अँड यूज फॉर व्हॉट, बायटिंग, सकिंग अँड चेविंग. बरोबर आहे. आर्थ्रोपोडा जे आहे त्या आर्थ्रोपोडामध्ये जे माउथ आहे ते माउथमध्ये हायली इव्हॉल्युशन झालं आहे, आणि हे जे माउथ आहे त्याचं काम का असणार आहे, दे आर यूज फॉर बाईट. बरोबर आहे, चावण्यासाठी. दे यूज फॉर व्हॉट, सकिंग, शोषून घेण्यासाठी. दे यूज फॉर व्हॉट, चेविंग. ओके, बायटिंग, चेविंग अँड व्हॉट, सकिंग. देन व्हॉट, सर्क्युलेटरी सिस्टीम इज ओपन. इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. याच्या अगोदर बघितलं होतं आपण ॲनेलिडा फायलम. ॲनेलिडा फायलममध्ये सर्क्युलेटरी सिस्टीम क्लोज आहे, बरोबर आहे ना, परंतु आर्थ्रोपोडामध्ये सर्क्युलेटरी सिस्टीम ओपन आहे. म्हणजे ॲनेलिडामध्ये जे ब्लड आहे ते ब्लड वेसलच्या आतमध्ये होतं, परंतु आर्थ्रोपोडामध्ये ब्लड वेसल्स नाही, डायरेक्टली ब्लड हे सुट्ट असणार आहे, खुल्लं असणार आहे. बरोबर, त्यावेळेस काय आहे, द सर्क्युलेटरी सिस्टीम इज ओपन टाईप. देन ब्लड फ्लो इन अ ओपन सायनसेस अँड बाथ द ऑर्गन. ऑब्विसली म्हणजे या ठिकाणी ब्लड वेसल्स नाही, ब्लड जे असणार आहे ते डायरेक्ट काय असणार आहे, ओपन इन अ सायनस अँड बाथ द ऑर्गन. ब्लड सेल्स आर प्रेझेंट. बरोबर. आर्थ्रोपोडामध्ये काय असणार आहे, ब्लड सेल्स प्रेझेंट असणार आहे. ॲनेलिडामध्ये बघितलं आपण, ॲनेलिडामध्ये ब्लड सेल प्रेझेंट नसणार. ॲनेलिडामध्ये प्लाझ्मा आहे. ॲनेलिडामध्ये काय आहे, प्लाझ्मा आहे. बरोबर आहे. परंतु आर्थ्रोपोडामध्ये काय असणार आहे, ब्लड सेल प्रेझेंट असणार. देन रेस्पिरेटरी ऑर्गन आर गिल्स. ओके, आता जे आर्थ्रोपोडा आहे त्या आर्थ्रोपोडामध्ये रेस्पिरेटरी ऑर्गन का असणार आहे, गिल्स असणार आहे. रेस्पिरेटरी ऑर्गन असणार आहे ट्रकिया. रेस्पिरेटरी ऑर्गन असणार आहे ट्रकिया. रेस्पिरेटरी ऑर्गन असणार आहे बुक लंग्स. ओके, काय असणार आहे, बुक लंग्स किंवा काय असणार आहे, बुक गिल्स. ओके, दॅट्स वाय रेस्पिरेटरी ऑर्गन गिल्स, ट्रकिया, बुक लंग्स ॲज वेल ॲज व्हॉट, बुक गिल्स. ओके, देन एक्सक्रीशन टेक प्लेस बाय ग्रीन ग्लँड्स और व्हॉट, माल्फिजियन ट्यूबल्स. तुम्हाला सगळं लक्षात ठेवायचं आहे. बरोबर आहे. आपण जे ॲनेलिडा बघितलं, ॲनेलिडामध्ये एक्सक्रिटरी ऑर्गन काय आहे, नेफ्रेडिया. बरोबर आहे ना. ॲस्केलमेंथसमध्ये काय आहे, त्या ठिकाणी प्रोटोनेफ्रेडिया. प्लेटियलमेंथसमध्ये काय, फ्लेम सेल. तसंच या ठिकाणी काय आहे, या ठिकाणी एक्सक्रिटरी ऑर्गन जे आहे, एक्सक्रिटरी ऑर्गन कोणतं आहे, एक्सक्रिटरी ऑर्गन ग्रीन ग्लँड्स और व्हॉट, हियर इट इज द माल्फिजियन ट्यूबल्स. देन व्हॉट, नर्वस सिस्टम इज फॉर्म बाय नर्व रिंग अँड डबल वेंट्रल गॉंग्लिओनेटेड नर्व कॉर्ड. बरोबर. यांच्यामध्ये सुद्धा काय असणार, नर्वस सिस्टीम प्रेझेंट असणार आहे. नर्वस सिस्टीम स्टार्ट कशाने होणार आहे, नर्व रिंग किंवा काय असणार आहे, नर्व कॉर्ड असणार. देन सेन्स ऑर्गन आर वेल डेव्हलप. बरोबर आहे ना. आता काय असणार आहे, आर्थ्रोपोडामध्ये सेन्सरी ऑर्गन आहे. आर्थ्रोपोडामध्ये काय प्रेझेंट असणार आहे, आर्थ्रोपोडा, हियर इट इज द सेन्स ऑर्गन आर प्रेझेंट अँड विथ सेन्स ऑर्गन दे फॉर्म अँटेनी. अँटेनी मीन्स व्हॉट, इट्स हॅव अ कंपाऊंड आईज. कंपाऊंड आईज म्हणजे काय, दोन किंवा दोनापेक्षा जास्त आईज असणे. बरोबर. दोनापेक्षा जास्त आईज असणे त्याला म्हणणार आपण कंपाऊंड आईज. आणि कंपाऊंड आईजच्या मदतीने काय होणार आहे, सेन्सेशन होणार आहे. ओके, दॅट्स व्हाय व्हॉट, कंपाऊंड आईज फॉर व्हॉट, विजन सेन्सेशन ॲज वेल ॲज व्हॉट, टेस्ट रिसेप्टर.
देन सेक्स आर जनरली सेपरेट, म्हणजे जे सेक्स आहे ते सेपरेटेड असणार आहे, युनिसेक्शुअल असणार आहे. मेल आर्थ्रोपोडा वेगळा असणार आहे, फिमेल आर्थ्रोपोडा वेगळा असणार, आणि त्यांच्यामध्ये सेक्शुअल डायमॉर्फिझम मीन्स व्हॉट, देअर बॉडी शेप इज डिफरंट. फिमेल जर बघितलं तर फिमेल या ठिकाणी काय असणार आहे, मोठा असणार, आणि मेल जो तो या ठिकाणी छोटा असणार, बरोबर, लार्ज साईज अँड स्मॉल साईज. दॅट टाइम इट इज द सेक्शुअल डायमॉर्फिझम. देन ॲनिमल्स आर मोस्टली ओव्हिपॅरस. ओव्हिपॅरस म्हणजे काय, ते लेट द एग्स, बरोबर आहे, जे एग्स लेइंग करतात, जे एग्स देतात त्याला म्हणतो आपण ओव्हिपॅरस. म्हणजे जे आर्थ्रोपोडा आहे ते ओव्हिपॅरस आहे. आर्थ्रोपोडा काय आहे, ओव्हिपॅरस आहे. अगोदर ते एग्स देतात आणि त्या एग्सचं हॅचिंग ऑफ होऊन मग नवीन ऑर्गॅनिझम तयार होतो, बरोबर आहे ना. दॅट्स व्हाय आर्थ्रोपोडा आर ओव्हिपॅरस. बट एक्सेप्शन काय आहे, स्कॉर्पियन आर व्हिव्हिपॅरस. स्कॉर्पियन कसा आहे, व्हिव्हिपॅरस. व्हिव्हिपॅरस म्हणजे काय, ते डायरेक्टली बर्थ टू द यंग वन्स, डायरेक्ट पिलांना जन्म देतात, म्हणजे आर्थ्रोपोडा ओव्हिपॅरस आहे. फक्त एक एक्सेप्शन आहे, कशाचं, स्कॉर्पियनचं. ओके, देन व्हॉट, फर्टिलायझेशन इज इंटरनल. फर्टिलायझेशन कसं आहे, इंटरनल आहे, म्हणजे मेल आणि फिमेल गॅमेटमध्ये सेक्शुअल इंटरकोर्स होणार, आणि फर्टिलायझेशन कसं असणार आहे, इंटरनल फर्टिलायझेशन. डेव्हलपमेंट इज डायरेक्ट ऑर इनडायरेक्ट बाय द मेटामॉर्फोसिस. यांची जी डेव्हलपमेंट आहे ती डेव्हलपमेंट कशी असणार आहे, डायरेक्ट होणार किंवा इनडायरेक्ट होणार बाय द प्रोसेस ऑफ व्हॉट, मेटामॉर्फोसिस. आणि इन some arthropoda like honeybees, bugs, etc. the offspring are produced by parthenogenesis, means what, without fertilization. It is very important. आपण काय बघितलं आहे की आर्थ्रोपोडाचे, त्या आर्थ्रोपोडामध्ये काय होतं, फर्टिलायझेशन म्हणजे काय, मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट एकत्र येणार, झायगोट तयार होणार, त्याला म्हणतो आपण फर्टिलायझेशन. परंतु आर्थ्रोपोडामध्ये असे काही एक्झाम्पल आहेत की त्यांच्यामध्ये फर्टिलायझेशन होणार नाही, त्यांच्यामध्ये मेल गॅमेट फिमेल गॅमेट एकत्र येणार नाही, तरी सुद्धा नवीन ऑफस्प्रिंग तयार होणार आहे. त्यावेळेस त्या प्रोसेसला म्हणणार आपण पार्थेनोजेनेसिस. पार्थेनोजेनेसिस मीन्स व्हॉट, विदाउट फर्टिलायझेशन. एक्झाम्पल काय असणार आहे, हनी बी अँड बग्स. हिअर इट इज द विदाउट फर्टिलायझेशन. देन व्हॉट, सम आर्थ्रोपोडा आर इकॉनॉमिकली इम्पॉर्टंट सच एज हनीबीज फॉर देअर हनी अँड वॅक्स. बरोबर, हनीबीज हा आर्थ्रोपोडा आहे, जॉईंटेड बॉडीचा आहे, परंतु त्याचं काम काय त्या ठिकाणी, हिअर टू कलेक्ट द हनी ॲज वेल ॲज वॅक्स. दॅट्स वाय व्हॉट, हिअर इट इज द इकॉनॉमिकली इम्पॉर्टंट. देन व्हॉट, लोबस्टर्स, प्रॉन अँड क्रॅब्स. ओके, जे खेकडे असणार आहे, बरोबर आहे, जे झिंगे असणार आहे, क्रॅब्स अँड प्रॉन्स, दोज आर यूज फॉर व्हॉट, एडिबल फूड, बरोबर, खाण्यासाठी वापरणार आहे, त्यामुळे इकॉनॉमिकली इम्पॉर्टंट आहे, बरोबर. त्यानंतर सिल्कवर्म, रेशीमचा जो किडा आहे, जो सिल्कवर्म आहे, तो सुद्धा आर्थ्रोपोडा आहे, आणि त्याचं काम काय त्या ठिकाणी, प्रोडक्शन ऑफ द सिल्क. दॅट्स वाय व्हॉट, दोज आर्थ्रोपोडा, दोज आर द इकॉनॉमिकली इम्पॉर्टंट. कारण हनी बीज पासून हनी मिळणार आहे, प्रॉन, क्रॅब्स एडिबल आहे, खाण्यासाठी वापरणार आहे, आणि सिल्कवर्म पासून काय मिळणार आहे, सिल्क मिळणार आहे. ओके, देन व्हॉट, सम आर्थ्रोपोडा आर हार्मफुल. काही जे आर्थ्रोपोडा आहे ते हार्मफुल आहे, जसे युजफुल आर्थ्रोपोडा बघितलं तसे हार्मफुल आर्थ्रोपोडा सुद्धा असणार आहे, विच ऍक्ट ॲज अ वेक्टर. एक्झाम्पल, मॉस्किटो, सेंटिपिडी, क्रॅब, स्पायडर अँड कॉकरोच. आता वेक्टर म्हणजे काय, रोगजंतू वाहून नेणार. वेक्टर म्हणजे काय, रोगजंतू वाहून नेणार आहे. फॉर एक्झाम्पल, मॉस्किटो, मच्छर, बरोबर आहे, मलेरियाचा पॅरासाइट वाहून नेतो. कशाचा, मलेरियाचा पॅरासाइट. म्हणजे मग हे काय, हार्मफुल आहे, हे काय असणार आहे, हार्मफुल. ओके, दॅट्स वाय सम आर्थ्रोपोडा लाईक मॉस्किटो दे ऍक्ट ॲज अ वेक्टर्स. ओके, then what, here it is the short trick how to remember the phylum आर्थ्रोपोडा आहे ना. आर्थ्रोपोडा आपल्याला कंप्लीट लक्षात ठेवायचं आहे. मग आपण एका सेंटेन्सने त्याला लक्षात ठेवू. मग काय असणार सेंटेन्स बघा, आर्ची अँड हिता, आर्ची अँड हिता बोट ओडी से रेस करेंगे, और द बोट ओडी से रेस करेगी. बरोबर आहे, आर्ची आणि हिता, बरोबर आहे. आर्चीने आता परशाला सोडलाय, आर्ची कोणासोबत जाणार, हितासोबत. आर्ची आणि हिता बोट ओडी से, बरोबर, जे ओडी आहे ते ओडी कशासारखी, बोट सारखी. आर्ची आणि हिता बोट ओडी से रेस करेंगे, बोट ओडी से रेस करेंगे. ओके, दॅट्स व्हाट, हियर आर्ची, ए स्टँड फॉर आर्थ्रोपोडा, हियर इट इज द सी स्टँड फॉर व्हॉट, दे आर चिटिनस एक्झोस्केलोडन. बरोबर, त्याचे स्केलोडन असणार, ते असणार एक्झोस्केलोडन, ते बनलेलं असणार आहे चिटिन. हियर इट इज द कार्बोहायड्रेट. देन हिता, एच स्टँड फॉर हेड, टी स्टँड फॉर थोरॅक्स, ए स्टँड फॉर ॲब्डोमेन. म्हणजे आर्थ्रोपोडाची जी बॉडी आहे त्यामध्ये हेड असणार, थोरॅक्स असणार, ॲब्डोमेन असणार. त्यानंतर बोट, बी स्टँड फॉर बायलॅटरल सिमेट्री, ओ स्टँड फॉर
ऑर्गन सिस्टीम, बरं प्रॉपर ऑर्गन आहे यामध्ये. त्यानंतर ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम, ओ स्टँड फॉर व्हॉट, ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम. त्यानंतर टी स्टँड फॉर व्हॉट, ट्रिप्लोब्लास्टिक, म्हणजे जे जर्म्स लेअर आहे ते ट्रिप्लोब्लास्टिक असणार, एक्टोडर्म, मेसोडर्म, इंडोडर्म. देन ओडी, ओ स्टँड फॉर व्हॉट, ओव्हिपॅरस, म्हणजे ते लेग द एग्स, बरोबर आहे, एग्स देतात, बरोबर आहे. त्यानंतर डी स्टँड फॉर डायोसियस, म्हणजे युनिसेक्शुअल आहे, कशी आहे, युनिसेक्शुअल, मेल आणि फिमेल वेगळी असणार. त्यानंतर आय स्टँड फॉर इंटरनल फर्टिलायझेशन, बरोबर. त्यानंतर सेस, एस स्टँड फॉर सेन्सरी ऑर्गन, यांच्यामध्ये सेन्सरी ऑर्गन आहे, काय असणार, कंपाऊंड आय अँड अँटेनी. त्यानंतर ई स्टँड फॉर एक्सक्रीशन, एक्सक्रीशन कशाच्या मदतीने करणार आहे, माल्फिजन ट्युब्युल्स ऑर ग्रीन ग्लँड्स, ओके, ग्रीन ग्लँडच्या मदतीने काय करणार आहे ते त्या ठिकाणी एक्सक्रीशन करणार आहे. देन व्हॉट, हिअर इट इज द आर, रिप्रोडक्शन जे असणार ते रिप्रोडक्शन असणार आहे सेक्शुअल रिप्रोडक्शन. आर स्टँड फॉर व्हॉट, रिप्रोडक्शन, सेक्शुअल रिप्रोडक्शन. अँड करेंगे हिअर इट इज द नॉट एनी मीनिंग, ओके, दॅट्स व्हॉट आर्ची अँड हिता both would you say race करेंगे. Here it is the all the information about what phylum Arthropoda. Okay, thank you.